तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत, ईश्वरी आता नमूबरोबर मिठाईच्या त्या स्वीट्सच्या दुकानात आलेली असते. आज पहिलाच दिवस आहे, पण एकही ऑर्डर येत नसते. त्यामुळे ईश्वरीला जरा काळजी वाटू लागते की आता आपण ऑर्डर नाही आली तर इथे बसून काय करायचं, कारण आपल्याला ऑर्डरवरच आपला बिझनेस आहे आणि आपण ह्या गाळ्याचं रेंट कसं भरणार आहोत. त्यामुळे ती खूप अशी पॉझिटिव्ह होत असते आणि त्यामुळेच आता नमू तिला सांगते की ताई, आज पहिलाच दिवस आहे आणि इतका रिॲक्ट होण्यासारखं काय आहे. येईल ना हळूहळू, थांब ना जरा, तुझ्याकडे पेशन्स नाही आहेत का. तेव्हा आता दोन मुलं तिथे येतात आणि आता ते म्हणू लागतात की तुमच्याकडे काय काय मिळतं, असे इन्क्वायरी करू लागतात. त्यानंतर आता ते ईश्वरी बरोबर जरा वेगळ्याच ट्रॅकवरती असतात, म्हणजे काहीतरी वेगळीच भाषा वापरू लागतात की तुमचं दुकान इथे कोणी टाकायला लावलं होतं, तुम्ही हे स्वीटचं दुकान कोणाच्या भरोशावर टाकलं, असं काहीतरी वेगळेच प्रश्न विचारतो. त्यामुळे ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय हवंय ते सांगा, ऑर्डर द्या, आणि नसेल हवं तर इथून चालते व्हा. ते गुंड आता ईश्वरीवरती धमकी द्यायला लागतात की काय, तू आमच्याशी अशा पद्धतीमध्ये बोलत आहेस का, चल हे दुकान आत्ताच्या आत्ता खाली कर, निघून जा इथून. तेव्हा आता ईश्वर आणि नमू एकमेकींकडे पाहतात आणि मागे आता अर्णव आलेला असतो. त्यामुळे ईश्वरीचं अचानक त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती खूप खुश होते, कारण तिला आता समजून जातं की अर्णव सर आता ह्या गुंडांना काही सोडणार नाही. त्यामुळे आता ते रोड रोमिओ आहेत हे आता ईश्वरीला समजलेलं असतं आणि त्यामुळे अर्णव त्या दोघांना म्हणतो की कोण आहात तुम्ही, आणि अशी भाषा वापरतात का, एका मुलीबरोबर बोलताना ही अशी भाषा वापरताय का तुम्ही, तुम्हाला माहिती नाही आहे, दाखवून देऊ का माझा मार, असं तो म्हणायला लागतो. तेव्हा ते गुंड जरा घाबरतात, पण तरीसुद्धा ते अर्णव बरोबर रिॲक्ट होत असतात, काहीतरीच बोलू लागतात. तेव्हा आता अर्णव चिडतो आणि लगेच आता त्याची अशी कॉलर, अशी हाताची जे काही बाही असते ती वरती करायला लागतो आणि म्हणतो की तुम्हाला दाखवतोच आता माझा मार. असं म्हटल्याबरोबर ते दोघंही गुंड आता तिथून पळून जातात, कारण ते अर्णवला पाहून घाबरलेले असतात. मग ईश्वर आणि नमू ते दोघांना असं पळताना पाहून दोघे खूपच हसायला लागतात. मग आता अर्णवला थोडी इन्क्वायरी करायची असते राकेशबद्दल, म्हणून अर्णव पुन्हा ईश्वरीला म्हणू लागतो की ईश्वरी, तुझे ते राकेश जे आहेत ना, ते आले नाही का अजून इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते येतील ना, ते कसं बिझी असतात ना, त्यांना खूप काम असतं, कारण ते ॲडव्होकेट पण आहेत आणि गरीब लोकांना पण मदत करतात, त्यामुळे त्यांना वेळच राहत नाही. मग अर्णवला आता डोळ्यासमोर ते चित्र दिसत असतं. ईश्वरीच्या त्या स्वीटच्या ओपनिंगला मी ज्या माणसाला पाहिलं ते मला जिजू आहे असं वाटलं, आणि ईश्वरीने त्यांना राकेशजी म्हणून आवाज दिला. मग ते माझे राजे जिजू आहेत का, दोन नावाने एक व्यक्ती, असं तो तर्क लावत असतो. पण आता त्याने ईश्वरीच्या फोनमध्ये सुद्धा चेक केलेलं असतं, पण त्यात एकही फोटो राकेशचा नसतो. त्यामुळे आता अर्णव विचार करतो की हिच्यासाठी जर राकेश इतका इम्पॉर्टंट असता तर हिने एकतरी फोटो हिच्या फोनमध्ये ठेवलाच असता. हिच्या फोनमध्ये तर एकही फोटो नाही आहे त्याचा, म्हणजे ईश्वरी त्याच्याबरोबर क्लोज नाही आहे, जस्ट त्यांची मैत्री आहे, तात्पुरती ओळख आहे असं समजून त्याने घेतलेलं असतं. आणि आता ईश्वरीची ती वेबसाईट अर्णव पाहू लागतो आणि एकटाच हसत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला हसायला काय झालं, इथे मला सकाळपासून एकही ऑर्डर येत नाही आहे म्हणून मला टेन्शन आले आणि तुम्ही हसताय. त्यावर अर्णव म्हणतो की नाही गं, मला जरा वेगळ्या कारणामुळे हसू आलं. आता त्याला का हसू आलं हे ईश्वर आणि नमूला समजतच नसतं, आणि मग आता त्या दोघी त्याला सारखंच विचारू लागतात. तेव्हा आता अर्णव म्हणतो की अगं, तुला ऑर्डर आली नाही म्हणून तू इतकं टेन्शन घेतेस. तुला माहिती आहे का, जेव्हा मी बिझनेसमध्ये उतरलो ना, तेव्हा मी फ्रीमध्ये काम करत होतो, म्हणजे मला एकही ऑर्डर येत नव्हती. शून्यातून हळूहळू पुढे जायचं असताना एक सर्कल असा तयार होतो ना, तेव्हा मग आपली लाईफ बनून जाते. तुला सांगू का ईश्वरी, मी अगं असं दारोदारी फिरून ऑर्डर घ्यायचो, कारण एका ठिकाणी बसून काहीच होत नव्हतं आणि तेव्हा तर मला काही समजत नव्हतं कसं बोलायचं काय. सगळं मी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायला लागलो, लोकांबरोबर ओळख वाढवली, मग एंगेज होत गेलो आणि मग माझा बिझनेस वाढला आणि आता मी ह्या पोस्टला आहे. त्यामुळे ईश्वरी खचून जाऊ नकोस अगं, बिझनेस करणं इतकं सोपं नसतं. तुलासुद्धा काहीतरी एक असं व्हिडिओ किंवा असं एक मार्केटिंग करायला लागेल की जेणेकरून तुझं नाव लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक तुला ओळखू लागतील आणि मग तुझा खरा बिझनेस चालू होईल. मग ईश्वरी म्हणते की सर सांगा ना, मग आता हे कसं करू, म्हणजे काय करावं लागेल हे असं बिझनेस ग्रो करण्यासाठी. मग आता अर्णव म्हणतो की ईश्वर, एक काम करतेस का, आपण तुझी ॲड करूया, म्हणजे तू ना आता तुझ्या ह्या ईश्वरी स्वीट्सबद्दल काहीतरी बोलायचं आणि ॲक्टिंग पण करायची आणि थोडं शॉप दाखवायचं की आम्ही अशा प्रकारे स्वच्छता ठेवतो वगैरे, असं सगळं तुला बोलावं लागेल. आणि मग तुझी व्हिडिओ एकदा जर सेंड झाली ना, तर ती आपोआप सगळ्या लोकांपर्यंत सेंड होत राहील, जॉईन होतील लोक आणि मग तुला ऑर्डर मिळतील. समजलं का बिझनेसचं कसं असतं ते. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर, मी आता एक व्हिडिओ बनवते, तुम्ही माझा व्हिडिओ काढता का. आता अर्णव तिचा फोन हातात घेतो आणि व्हिडिओ काढायला म्हणतो की ठीक आहे. मग आता ईश्वरी
सांगत असते की मी अशा अशा प्रकारची स्वीट्स बनवते, माझ्याकडे असे असे स्वीट्स उपलब्ध आहेत, माझं शॉप इथे आहे आणि आमच्या शॉपचं ती काही फोटोज पाठवते की आम्ही इतकी स्वच्छता ठेवतो. असं सगळं आता मेन्शन केलेलं असतं आणि मग अर्णव तिला आता पुन्हा हसू लागतो, कारण तिची ॲक्टिंग पाहून त्याला खूपच हसू येत असतं. ईश्वरी लाजत असते आणि म्हणते की सर, तुम्ही परत हसायला लागलात, तुम्हाला झालं आहे का आज? तेव्हा आता ईश्वरीचा एक फोटो अर्णव दाखवतो आणि हसू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की आता तुम्ही माझ्यावरच हसताय ना, जाऊ द्या. मग अर्णव तिला घाबरवण्यासाठी म्हणतो की अरे अरे शीट, हसण्याच्या नादामध्ये तुझी व्हिडिओज डिलीट झाली. तेव्हा तर ईश्वरी खूपच चिडते आणि म्हणते की काय सर, किती मेहनत घेतली होती मी, किती वेळा तेच तेच रिपीट बोलून माझा घसा दुखायला लागला आणि तुम्ही काय केलं, तो व्हिडिओज डिलीट केला. मला ना खरंच इतका राग येतोय ना सर तुमचा, खरंच. आणि नमूला म्हणते की बघ ना गं नमू, सरांनी तो व्हिडिओज डिलीट केला. तेव्हा अर्णव म्हणतो की कूल डाऊन, किती रिॲक्ट होते ईश्वरी तू, एकदा खात्री तर कर खरंच डिलीट झाला आहे की नाही. इतकं काय झालं लगेच तुला, ओव्हर रिॲक्ट करत आहेस तू. काही झालं नाही तुझ्या व्हिडिओला, आहे तुझा व्हिडिओ, मला फक्त तुझे एक्सप्रेशन बघायचे होता. किती छान एक्सप्रेशन आहे ग ईश्वरी तुझे. आता ईश्वरी पण हसत असते, लाजतही असते ती. आणि मग आता इकडे घरी राकेशने एका चहावाल्या माणसाला इकडे संजीव बरोबर बोलायला घरी पाठवलेलं असतं ईश्वरीच्या. तो आता खोटं नाटक काहीही बोलत असतो की लहानपणी जेव्हा राकेश 8 वर्षाचा होता तेव्हा तो त्याचे आईवडील गमावून बसला, कारण खूप पावसाळा जोरात पाऊस चालू होता, विजा चमकत होत्या आणि त्यावेळेला राकेश हा बाहेर गणपतीला दूर आणण्यासाठी गेला. त्याच वेळेला घरावर वीज पडल्याने त्याचे आईवडील जागेवरच गेले. खूप लहान होता तो आणि मग तेव्हापासून आम्ही त्याला सहानुभूती दिली आणि त्याला आम्ही सांभाळले. खूप चांगला मुलगा आहे, खूप दया येते त्याला लोकांची, कारण त्यांनी परिस्थितीमधून दिवस काढलेले आहेत ना, म्हणून खूप मायाळू आहे तो. तेव्हा जयू आता सुप्रिया आणि संजय काका हे त्याच्या लगेच बोलण्यावरती भाळतात आणि म्हणतात की हो का, खरंच राकेशजी खरंच खूपच छान आहे, आमच्या मुलीचा खूप चांगला मित्र आहे तो. म्हणून आता संजय काका खूपच आता कौतुक करू लागतात राकेशचं. आणि खरंच आता तो माणूस आता चहावाला असतो हे काही त्यांना समजलेलं नसतं. तो माणूसही खूप खोटं बोलत असतो, कारण राकेशने त्याला सांगितलेलं असतं की तुला येईल तेवढा अभिनय करायचा, इतका अभिनय करायचा ना की आलेली संधी सोडायचीच नाही, पुरेपूर फायदा करून घ्यायचा आपल्या अभिनयाचा, बाकीचं मी पाहून घेईल असं. त्याच वेळेला आता त्यांचं बोलणं होतं आणि कॅमेरामध्ये राकेश ते पाहत असतो. तो आता अंदाज लावत असतो की फायनली यांचं बोलणं झालं असेल, आता मी जातो. आणि मग तो येतो आणि म्हणतो की बाबा, तुम्ही इथे आलात का, मी तुम्हालाच बघायला आलो होतो. तेव्हा आता बाबा येत आहे का, असं म्हणून राकेश आता त्या माणसाला बाहेर घेऊन जातो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीच्या घरच्यांना की खरोखर हे माझे वडील आहेत आणि लहानपणापासून यांनी माझं संगोपन केलं आहे आणि मी यांच्याच भरोश्यावर मोठा झालोय. आणि असा आई वडील नसलेला मुलगा खूप संस्कारी आहे असता, अशी डोळ्यावर पट्टी बांधली जाते ईश्वरीच्या घरच्यांची. तेव्हा जेव्हा आता संजय काकांना म्हणतात की काय रे संजय, तुला काही समजतं का, तो माणूस इतका स्वतःहून त्याच्या मुलाचं कौतुक घेऊन इथे आला होता, मग आपणही आपल्या मुलीचं कौतुक करायला पाहिजे होतं आणि सांगून द्यायला लागत होतं की आम्ही ईश्वरीला स्थळ बघतोय, निदान त्यांच्या मनात काय आहे ते हे तरी आपल्याला कळालं असतं. त्या राकेशला खरंच ईश्वरी आवडते, पण आपल्या ईश्वरीला त्याला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि लवकरच आपण ईश्वरीला राकेशबद्दल सांगायला पाहिजे. आता घरचे तर ईश्वरीचं लग्न राकेश बरोबर लावण्याच्या तयारीत आहे, ते आता स्वप्न रंगवू लागले आहेत. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आता घरी जायला निघतात. वाटेत पाऊस लागतो म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघे आता गाडीमधून खाली उतरतात. मुसळधार पाऊस चालू असतो आणि अर्णव पूर्ण एन्जॉय करत असतो. अर्णव आता पावसाला न घाबरता त्या पावसात उड्या मारत असतो, नाचत असतो आणि ईश्वरी त्याला पाहून म्हणते की बापरे, अर्णव सर असे पण आहेत का, इतकं लहान मुलासारखं नाचतायत ते, आज बेफिकर नाचते ते, इतकं काय झालं असेल. तेव्हा ती गाडीतून बाहेर येते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही असं लहान मुलासारखं काय करताय, किती नाचताय तुम्ही, तुम्हाला काहीच नाही वाटत का. तेव्हा अर्णव म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदा मी असा पाऊस एन्जॉय करतोय आणि तेही एका व्यक्तीबरोबर, खरंच हा पाऊस मला कायम लक्षात राहील. तेव्हा ईश्वरीला काही समजत नसतं की अर्णव नक्की काय बोलतोय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर, मी सगळी ओली झाली, माझे कपडे बघा, मी चालली, मला नाही भिजायचं. असं म्हणून ईश्वरी आता गाडीमध्ये जाऊन बसते. त्यावेळेस अर्णव अजूनच जोराजोरात उड्या मारू लागतो आणि ईश्वरी गाडीमधूनच त्याला पाहू लागते. आता अर्णवचा परत मूड बदलतो आणि तो पुन्हा आता गाडीचा दरवाजा उघडतो आणि ईश्वरीचा हात पकडून तिला आता बाहेर खेचत आणत असतो. तरीसुद्धा ईश्वरीला काहीच समजत नसतं. अर्णव आता खूपच छान असं एन्जॉय करत असतो पाऊस आणि तो ईश्वरीला म्हणतो की अगं, आयुष्यात पहिल्यांदा असा पाऊस मी एन्जॉय करतोय. आणि मनातल्या मनात म्हणतो की ईश्वरी, कसं सांगू, मला तू खूप आवडतेस, आज तुझ्याबरोबर मी एकत्र पावसात भिजतोय ना, हा आनंद काही वेगळाच आहे. पण एवढंच आहे की मी तुला नाही सांगू शकत आहे की आत्ता मला काय होतंय ते. पण ईश्वरीला काहीच समजत नसतं, कारण तिच्या मनात अर्णवबद्दल प्रेम नाही आहे, फक्त मैत्री आहे आणि अर्णव तर तिच्या प्रेमात पडलाय. त्यामुळे बेधुंद असं पावसात नाचायला त्याला खूपच मजा येत असते. पण त्याच वेळेला आता इकडे लावण्याने एका माणसाला अर्णवचा पाठलाग करायला पाठवलेलं असतं
आणि तो माणूस नेमका आता इथे आलेला असतो. त्या दोघांना एकत्र पाहून तो आता फोनमध्ये सगळे फोटो कॅप्चर करून घेतो, त्यांचा व्हिडिओ काढतो आणि लावण्याला पाठवतो. तर प्रेक्षकांनो, पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. पण इकडे आता राकेशने जी काही ईश्वरीच्या घरच्यांची दिशाभूल केलेली आहे ते आता ईश्वरीला आता खूप त्रासदायक ठरणार आहे. कारण आता ईश्वरीच्या मनात कुठेतरी अर्णवबद्दल फिलिंग्स जाग्या व्हायला लागलेल्या आहेत. पण अर्णवच्या मनात ईश्वरीच आहे आणि नेमका आता राकेश त्या दोघांमध्ये आलेला आहे. राकेशचा आता ईश्वरीच्या घरच्यांवर पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. कारण ते साधे लोक आहेत आणि ते आपल्याला पटकन ईश्वरीला आपल्या हातात देतील असं त्याने ठरवलेलं असतं. आणि ईश्वरीच्या घरचे सुद्धा काही इन्क्वायरी न करता अर्णवच्या म्हणजे राकेशच्या त्या भोळ्या स्वभावावर भारी पडतात आणि म्हणूनच आता पुढे ईश्वरीला खूप त्रासदायक ठरणार आहे हा प्रवास. तेव्हा आता पाहायला विसरू नका तू ही रे माझा मित्र. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.